नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय संसद म्हणजे ज्याला आपण कायदे मंडळ किंवा विधिमंडळ असेही म्हणतो, या भारतीय संसदेचा अभ्यास करणार आहोत. भारतीय संसदेची संकल्पना ही राज्यघटनेच्या कलम 79 नुसार 79 कलम आर्टिकल जे आहे ते 79 आहे. या कलम 79 नुसार भारतीय संसदेची संकल्पना ही सुचवण्यात आली आहे. आणि या संसदेचे जर प्रमुख घटक म्हटलं तर यामध्ये 3 प्रमुख घटक येतात. एक म्हणजे राष्ट्रपती आणि दुसरं म्हणजे हे 2 सभागृह. 2 सभागृह कोणते? तर एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. आता लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह असतं आणि राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह असतं. दुसऱ्या भाषेत सुद्धा त्याला सांगता येईल की लोकसभा हे प्रथम सभागृह असतं आणि राज्यसभा हे द्वितीय सभागृह असतं. बघा, या ठिकाणी थोडीशी विसंगती वाटते की वरिष्ठ असून ते द्वितीय आहे आणि इकडं कनिष्ठ असून ते प्रथम सभागृह मानलं जातं. आता घटनाकारांनी काय केलेलं आहे? घटना लिहिताना राज्यसभेला स्वयंसिद्ध असा दर्जा बहाल केलेला आहे आणि जो संसदेचे जे काही सभासद असतात, सदस्य असतात, यांना पदग्रहण ज्यावेळेस ते करतात त्यांच्या सभासदत्वाचं किंवा सदस्यत्वाचं, त्यावेळेस त्यांना राष्ट्रपतीकडून शपथ देण्याची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसभा या सभागृहाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आता काय लोकसभा? तर लोकसभा हे संसदेचं एक सभागृह आहे, ज्याला आपण प्रथम सभागृहही म्हणू शकतो किंवा संसदेचं कनिष्ठ सभागृह त्याला मानलं जातं. आता या सभागृहामध्ये कोण सदस्य असतात, कोण सभासद असतात? तर या सभागृहामध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकांचे प्रतिनिधी असतात, म्हणून त्याला लोकसभा असं म्हटलं जातं. आता लोकसभेची रचना जर म्हटलं तर या लोकसभेमध्ये एकूण सदस्य जे असतात ते 552 इतकी सभासद संख्या त्याची असते. मग 530 सभासद जे असतात हे घटक राज्यातून निवडून दिलेले असतात. 20 सदस्य जे असतात, जास्तीत जास्त 20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशातून निवडून जाऊ शकतात. आणि राष्ट्रपतीला जर असं वाटलं की अँग्लो इंडियन समाजास पुरेसं असं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, त्यावेळेस राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन नागरिकांची लोकसभेचे सदस्यत्व म्हणून नियुक्ती करू शकतात. म्हणजे अशा एकूण 530 प्लस 20 प्लस 2 जर एकूण मॅक्झिमम कमाल अशी जर सदस्य संख्या जर म्हटली लोकसभेची तर ती किती आहे? 552 एवढी आहे. आता लोकसभा सदस्य जर व्हायचं असेल, लोकसभा सदस्याला काय म्हणतो आपण? खासदार म्हणतो, मेंबर ऑफ पार्लमेंट, त्याला MP, मेंबर ऑफ पार्लमेंट. पार्लमेंटचा मेंबर होण्यासाठी काय पात्रता आहे, काय इलिजिबिलिटी लागते? तर बघा, लोकसभा सदस्यत्वासाठी जी पात्रता लागते मित्रांनो, त्यामध्ये प्रथम ती व्यक्ती हा भारताचा नागरिक असली पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीचं वय हे 25 वर्षे असावं, किमान त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी. पुन्हा राखीव क्षेत्रातील जर असेल तर उमेदवार हा त्याच जातीचा किंवा जमातीचा असला पाहिजे. आणि एक महत्वाची अट म्हणजे जो सभासद होऊ इच्छितो लोकसभेचा, त्याचे नाव हे कोणत्याही संसदीय मतदारसंघात मतदार म्हणून नोंदवलेले असावे. या सर्व अटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आता निवडणूक पद्धती, लोकसभा सदस्यत्वासाठी जी निवडणूक पद्धती भारतामध्ये राबवली जाते ते निवडणूक पद्धती बघूया आपण. तर लोकसभेचे सदस्य हे 18 वर्षावरील जे काही प्रौढ मतदार आहे, या प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्षरित्या ते सदस्य निवडून दिलेले जातात. हे सदस्य एक सदस्य मतदारसंघातून निवडलेले असतात आणि ही जी निवडणूक आहे ही पूर्णतः गुप्त मतदान पद्धतीनं आणि साध्या बहुमतानं होत असते. बघा, निवडणूक पद्धती जर म्हटलं तर 18 वर्षावरील जे काही प्रौढ मतदार आहे यांच्याकडून प्रत्यक्ष निवडणूक घेऊन हे सदस्य निवडले जातात. एक सदस्य मतदारसंघातून निवडले जातात आणि गुप्त मतदान पद्धती त्या ठिकाणी राबवली जाते आणि त्यांना निवडून येण्यासाठी साधं बहुमत आवश्यक असतं. आता लोकसभेचा कार्यकाल जर बघितला तर सर्वसाधारण स्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा आपल्या संसदेच्या तरतुदीमध्ये सांगण्यात आलेला आहे, मांडण्यात आलेला आहे. आता आणीबाणी काळ असेल तर अशा आणीबाणीच्या काळामध्ये मात्र संसद कायदा करून हा कार्यकाल एकावेळी जास्तीत जास्त 1 वर्षासाठी वाढवू शकते. म्हणजेच 5 वर्षाचा कार्यकाल हा आणीबाणीच्या काळामध्ये 6 वर्षाचाही होऊ शकतो.
आता जर सदस्याला राजीनामा द्यायचा असेल, सदस्याच्या राजीनाम्या संबंधात पाहू, तर लोकसभा सदस्य आपला राजीनामा हा स्वतःच्या सहीनिशी स्वीकृतीसाठी लोकसभेच्या अध्यक्षाकडे पाठवू शकतो. लोकसभेच्या परवानगीशिवाय सतत आणि सलग 60 दिवस लोकसभेच्या बैठकीस अनुपस्थित राहणारा जो सदस्य आहे, त्या सदस्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होण्याची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेत आपल्याला दिसून येते. त्यानंतर पक्षांतर बंदीचा कायदा आहे आपल्याकडे, म्हणून पक्षांतर केलं तर पक्षांतर केल्यास सदस्यत्व हे आपोआप रद्द होऊ शकते. सध्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सभासद जातात, तर महाराष्ट्रातून 48 सभासद हे लोकसभेसाठी निवडले जातात. प्रत्यक्ष निवडणुकीतून ते पाठवले जातात. आता बघूया आपण लोकसभेचे अधिवेशन किंवा सभा. यामध्ये घटनेमध्ये तशी तरतूद आहे की घटनेच्या कलम 85 मध्ये तसं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना आहेत. आणि 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा, त्याला दिवसामध्ये जर सांगायचं म्हटलं तर 180 दिवसापेक्षा जास्त काळ असता कामा नये असे संकेत आहे, असे तरतूद आहे की म्हणजे एका वर्षात दोन अधिवेशनामध्ये 6 महिन्याचं अंतर यांना ठेवता येत नाही. मिनिमम 2 अधिवेशन त्यांना घ्यावेच लागतात. आता गणसंख्या, लोकसभेचं अधिवेशन घ्यायचं तर मग गणसंख्या म्हणजे आवश्यक कोरम जो आहे तो कोरम. तर लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी एकूण सभासद संख्येच्या 1.5 इतकी सदस्य संख्या ही गणसंख्या ठरवण्यात आलेली आहे. म्हणजेच 552 ही एकूण कमाल आपली सभासद संख्या आहे. तर 552 पैकी 52 हा त्या ठिकाणची सदस्य संख्या, म्हणजे 1.5 ही 52 एवढी संख्या येत असते. म्हणून 52 ही संख्या ही आपली कोरम आहे. लोकसभेचे सभापती व उपसभापती याबाबत सांगायचं जर झालं तर मित्रांनो, घटनेच्या कलम 93 मध्ये लोकसभेचे सभापती आणि उपसभापती यांची तरतूद आपल्याला दिसून येते. लोकसभेचे जे काही निवडून आलेले सदस्य असतात त्यांच्यापैकी एका सदस्याची सभापती व एकाची उपसभापती, ज्याला स्पीकर आणि डेप्टी स्पीकर असंही आपण म्हणतो, असे स्पीकर आणि डेप्टी स्पीकर म्हणून एका सदस्याची निवड ही निवडून आलेल्या सदस्यांमधून केली जाते. त्यांचा कार्यकाल जर म्हटलं सभापती आणि उपसभापतीचा, तर यांचा कार्यकाल हा लोकसभेच्या कार्यकाला इतकाच असतो, म्हणजेच तो 5 वर्षाचा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये. राजीनाम्याचा जर बाबत विचार केला तर लोकसभेच्या सभापतीस आपल्या पदाचा राजीनामा जर द्यायचा असेल तर त्याला तो उपसभापतीस सादर करावा लागतो, आणि उपसभापतीला जर द्यायचा असेल तर त्याला तो सभापतीकडे सादर करावा लागतो. आणि सदस्याच्या राजीनाम्याबाबत बघितलं आपण, त्यांना तो लोकसभेच्या सभापतीकडे द्यावा लागतो. तर असा हा राजीनाम्याबद्दल त्या ठिकाणी तरतूद आपल्याला दिसून येते घटनेच्या कलम 93 मध्ये. त्यानंतर सभापतीचं कार्य काय आहे, तर सभासदांना प्रश्न विचारण्यास परवानगी देणे किंवा एखाद्या परिस्थितीत ती परवानगी नाकारणे, किंवा जी काही सिलेक्ट कमिटी असते प्रवर समितीच्या अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकारही सभापतींना असतो. अधिवेशनास आवश्यक गणसंख्या आहे की नाही ते तपासणे, अधिवेशन तहकूब करणे, त्याला ब्रेक देणे, सदस्यात मातृभाषेतून एखादा प्रश्न विचारायचा असेल तर ती परवानगी, तशा प्रकारची परवानगी सदस्याला देणे, कोणतेही विधेयक मतास टाकणे, त्यावर जे काही उपस्थित सदस्य आहे त्या सदस्यांचं मत घेणे आणि त्यावरून निर्णय जाहीर करणे, या प्रकारचे अधिकार हे सभापतीचे आहेत. अशा प्रकारचे कार्य ही सभापतीला पार पाडावे लागतात. आता जर महत्वाचा अधिकार सांगायचं म्हटलं तर एखादे विधेयक हे धनविधेयक आहे की बिगर धनविधेयक आहे हे ठरवण्याचा अधिकारही महत्वाचा त्या ठिकाणी लोकसभेच्या सभापतीला असतो. सभापती कोणत्याही मतदानात भाग घेऊ शकत नाही. बघा आता या ठिकाणी की तो त्रयस्थ असतो, तो एखाद्या विषयावर जर मत घेऊ लागला तर त्याला स्वतःचं मत निश्चितच त्या ठिकाणी देता येत नाही. परंतु एखाद्या विधेयकावर जर समान मतं पडली तर निर्णायक मत, ज्याला कास्टिंग वोट म्हणू शकतो आपण, असं कास्टिंग वोट देण्याचं, निर्णायक मत देण्याचा अधिकार हा लोकसभेच्या सभापतीला असतो.
लोकसभेने संमत किंवा असंमत पास केलं किंवा नाकारलं असं जर विधेयक असेल ते सभापतीच्या स्वाक्षरीशिवाय राज्यसभा वा राष्ट्रपतीकडे जाऊ शकत नाही. त्याच्यावर सभापतीची स्वाक्षरी ही आवश्यक असते. लोकसभा आणि राज्यसभेचं जेव्हा संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद असतं ते भूषवण्याचा अधिकार हा लोकसभा सभापतींना आहे. याच्यासाठी घटनेमध्ये कलम 118चं कलम जे आहे 4 यामध्ये तशी तरतूद आहे. आतापर्यंत जर बघितलं आपण तर भारतीय संसदेच्या अशा 3 संयुक्त बैठका पार पडलेल्या आहेत की ज्या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक आहे. तर अशा वेळेस बैठकीचं अध्यक्षपद कोणाकडे दिलं जातं? लोकसभेच्या सभापतीकडे. लोकसभा सभापती हे सामान्य उद्देश समिती, नियम समिती, कार्यवाही समिती या 3ही समितीचे ते पदसिद्ध असे अध्यक्ष असतात. ते अध्यक्षपद त्यांना बहाल केलेलं असतं. सभापतीच्या कोणत्याही निर्णयाशिवाय योग्य अयोग्य काय याबाबत निर्णय घ्यायचा की न्यायालयात जाता येतंय नाही जाता येत या संदर्भातील सर्व निर्णय हे सभापती घेत असतात. मित्रांनो, आता लोकसभेचं जर अधिकार आणि कार्य जर बघायचं म्हटलं, आपण आता सभापतीचं पाहिलं, तर आता लोकसभेचे अधिकार आणि कार्य जर सांगायचं म्हटलं तर लोकसभेला काही कायदेविषयक अधिकार आहे. आता कायदे मंडळच आहे ते. कायदे मंडळाचा एक घटक म्हणून लोकसभेला कायदेविषयक अधिकार असतात. केंद्र सूची व समवर्ती सूची या विषयावर कायदे करणारे विधेयक प्रथम लोकसभेत किंवा राज्यसभेत चर्चेला येऊ शकतात. भारतात कायद्याची निर्मिती करणारी संसद ही सर्वोच्च संस्था आहे. म्हणजे केंद्र सूची आपण जे बघितलं जे विषय आहेत ते विषय विभाग केलेले आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये जे काही विषय आहेत या विषयावर जे कायदे करणारे विधेयक आहे ते विधेयक प्रथम लोकसभेतही मांडू शकतात किंवा राज्यसभेत मांडू शकतात. पण धनविधेयक हे प्रथमतः लोकसभेत मांडलं जातं. आता आर्थिक अधिकार म्हणजे त्याचे आलं धनविधेयक. धनविधेयकाबाबत कलम 109 आहे घटनेमध्ये, लक्षात असू द्या. धनविधेयक म्हटलं कलम 109. कोणतेही धनविधेयक हे प्रथम कोणत्या सभागृहात मांडावे लागते? तर नक्कीच ते लोकसभेत मांडावे लागते. लोकसभेत ते मंजूर झाल्यानंतर राज्यसभेच्या संमतीसाठी पाठवण्यात येते. परंतु त्या ठिकाणी एक अट आहे, राज्यसभेने अशा धनविधेयकावर 14 दिवसात निर्णय घेणे बंधनकारक असतं. राज्यसभेने जर धनविधेयकाच्या बाबतीत 14 दिवसात संमत केलं नाही तरी ते लोकसभेच्या संमतीमुळे दोन्ही सभागृहांनी संमत केले असं मानलं जातं. म्हणजे राज्यसभा ही त्याबाबत एक फॉर्मॅलिटी आहे. तिनं संमत करो अथवा ना करो काही परिणाम फारसा होत नाही. आता धनविधेयकाबाबतीत राज्यसभेने जर दुरुस्त्या सुचवल्या तर दुरुस्त्या मान्य करायच्या किंवा पूर्णतः नाकारायच्या हा अधिकार सुद्धा लोकसभेचा आहे. बघा, म्हणजे धनविधेयक जर म्हटलं तर ते पूर्णतः लोकसभेशी संबंधित असल्याचं आपल्याला यावरून दिसून येतं. अंदाजपत्रक जे असतं, वार्षिक अंदाजपत्रक, बजेट हे प्रथम लोकसभेत मांडण्यात येतं. लोकसभेची अंदाजपत्रकास मंजुरी म्हणजे संसदेची मंजुरी मानली जाते. या ठिकाणी राज्यसभेला हे फारसा अधिकार नाहीयेत. लोकसभेचे अंदाजपत्रक फेटाळल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. बघा, जे लोकसभेने जर अंदाजपत्रक फेटाळलं तर मंत्रिमंडळाला काय करावं लागतं? राजीनामा द्यावा लागतो. हे झाले अंदाजपत्रकास मंजुरी देण्याबाबतचे अधिकार. म्हणजे कायदेविषयक अधिकार आणि आर्थिक अधिकारामध्ये पहिलं धनविधेयक, दुसरं अंदाजपत्रकास मंजुरी. त्यानंतर कार्यकारी एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत. कलम 75 मध्ये ते नमूद केलेले आहे की मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं आणि जोपर्यंत लोकसभेचा विश्वास आहे तोपर्यंतच मंत्री त्यांच्या अधिकार पदावर कार्यरत असू शकतात. आणि पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. तर मित्रांनो, असं होते लोकसभा सभागृहाच्या ज्या काही महत्वाच्या ठळक बाबी होत्या यावर आपण या व्हिडिओतून चर्चा केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.